हाय फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल। आपण दोन चलातील रेषीय समीकरण या धड्याला सुरुवात केली होती, पण त्यातले काही क्वेश्चन आहेत ते राहिले आहेत ते आपण आता सोडून घेऊया। आणि पुढचा क्वेश्चन आहे 99x + 101y = 499 अँड 101 + 99y = 501। हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2 आहे। दोन्ही सहगुणाची अदलाबदल झाली। इथले x ची व्हॅल्यू ही 99x आहे, ते खालच्या 2 मध्ये y 99y आलेले आहे, म्हणून x च्या चलाचा सहगुण व 2 मधील y सहगुण समान आहेत। दोन्ही समीकरणाची बेरीज व वजाबाकी करून सोपी समीकरणे मिळवू। मग आपण काय करायचं, पहिले आता याची बेरीज करूया। इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन 2 नंबरची बेरीज करायची। 101 आणि 99 किती होतात 200x, 101 आणि 99y किती होतात 200y, आणि 499 आणि 500 किती होतात 1000। 200 का 200, 1 म्हणजे x, 200y 1 म्हणजे y, एक y धरतात। पहिल्याला x, y ची व्हॅल्यू y, आणि 200 का 200, 200 2 400, 200 3 600, 200 4 800 आणि 200 5 1000, म्हणून याची 5। मग आता याची वजाबाकी करून घेऊया। 101 मधून 99 गेल्यावर किती उरतात 2x, 101 मधून 99 गेल्यावर किती उरतात 2y, आणि 501 मधून 499 गेल्यावर किती होतात 2। बे एक बे, x ची व्हॅल्यू x, 2y, y ला y, बे एक बे म्हणून 1। y चा लोप करण्यासाठी समीकरण 3 आणि समीकरण IV यांची बेरीज करू। आता जे आपण समीकरण काढले आहे ना, x + 5y = 5 आणि xy = 1, याची काय करायची आपल्याला बेरीज करायची। x 2x, इथं काही नाही, म्हणजे 1x हे नेहमी असतं 2x, 1y आणि 5 आणि 1 6, बेत्रिक 6, म्हणून x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 3 आलेली आहे। x ची व्हॅल्यू ही आहे 3, x 3 मध्ये भरू ना, समीकरण 3 मध्ये भरायची आहे। मग आपण भरूया, हे 3 समीकरण लिहूया। x + y = 5, आपल्याला x ची व्हॅल्यू भरायची आहे समीकरण 3 मध्ये। मग आता x ची व्हॅल्यू भरू। 3 + y = 5, y = 5 - 3 5 मधून 3 गेल्यावर किती उरतात 2 उरतात, म्हणून y ची व्हॅल्यू 2 आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे 49x 57y = 172 अँड 57x 49y आणि 252। हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2 आहे। x आणि y या चलाची अदलाबदल झाली आहे। तुम्हाला जे पहिले सांगलं होतं ना, अदलाबदल झाली आहे तशी याच्यात पण झाली आहे, म्हणून आपल्याला काय करायचं, दोन्ही समीकरणाची बेरीज आणि वजाबाकी करायची। मग बेरीज आणि वजाबाकी आपण करून घेऊया। पहिले बेरीज करून घेऊया। 49 आणि 57 किती होतात 106x, 57 आणि 49 किती होतात 106y, आणि 252 आणि 172 किती होतात 424। 106 का 106 म्हणून x, 106 1 106, y ला y, 106 1 106, 106 1 106, 106 दोन्ही 212, 106 त्रिक 318, आणि 106 चौक 424, म्हणून 4। आणि आता इथे वजाबाकी करून घेऊया। वजाबाकी 57 मधून 49 गेल्यावर किती उरतात 8x, 57 मधून 49 गेल्यावर 8y, आणि 252 मधून आपल्याला काय करायचं आहे 172 काढायचे। समजलं? मग आपण 252 मधून 172 काढल्यावर किती उरतात 80 उरतात। आपण इथं मायनस का द्यायचं, कारण की इथे मोठी संख्या आहे आणि मोठी संख्येच्या पुढे मायनसचं चिन्ह आहे, म्हणून या संख्येच्या पुढे आपल्याला मायनस नाही। 8 1 8 म्हणून x, आणि 8 1 8 y म्हणून y, आणि 8 1 8 8 2 8 10 80 म्हणून 10। x चा लोप करण्यासाठी समीकरण 3 आणि समीकरण IV याची बेरीज करू। आता आपण जे समीकरण काढले आहे ना, त्याची बेरीज करायची। x - y = 4, x - y = -10, x x कटले y 1 1 2y
अँड 10मधून 4 गेल्यावर 6 उरतात आणि मोठ्या संख्येपुढे मायनस चिन्ह असल्यामुळे आपल्याला या संख्येपुढे मायनसचं चिन्ह द्यायचं आहे. आणि बेत्रिक 6 म्हणून वायची व्हॅल्यू किती आलेली आहे? 3 आलेली आहे. वायची व्हॅल्यू 3 ही समीकरण 3 मध्ये भरू. आपल्याला काय करायचं आहे? समीकरण 3 मध्ये भरायचं आहे. हे समीकरण लिहून घेऊया. x - y बरोबर 4. x - 3 बरोबर 4. इथे आपण वायची व्हॅल्यू लिहून घेतलेली आहे. x 4ला x बरोबर 4 प्लस 3 4 आणि 3 7. x ची व्हॅल्यू 7 आणि y ची व्हॅल्यू 3 आली आहे. ही या समीकरणाची उकल आहे.